नमस्कार मित्रांनो, मोठी खुशखबर. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 18 महिन्यांची थकबाकी लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. करोना काळात स्थगिती केलेली महागाई भत्ता आणि महागाई निवृत्तीवेतन लवकरच मिळू शकतो. कर्मचाऱ्यांनी गेली 2 वर्षापासून या थकबाकीच्या मागणीसाठी सरकारवर दबाव टाकला होता आणि आता हा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. तर मित्रांनो, काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत डीए आणि डीआर रोखण्यात आले होते. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी थेट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना हे निवेदन दिले आहे. तर मित्रांनो, किती रक्कम मिळणार आहे? स्तर 1 कर्मचाऱ्यांना 11,880 ते 37,554 पर्यंत रक्कम मिळेल. स्तर 13 मध्ये वरिष्ठ कर्मचारी जे येतात त्यांना 1,23 लाख ते 2,15 लाखापर्यंत रक्कम मिळेल. सरासरी लाभ हा 2 लाखापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही अडचणी येत आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण आहे, त्यामुळे एक रकमी थकबाकी देणे कठीण आहे. पण कर्मचारी संघटनांना विश्वास आहे की सरकार टप्प्याटप्प्याने ही रक्कम देऊ शकते. तर मित्रांनो, हा निर्णय कधी होईल? वेतन आयोगाच्या शिफारशीत डीए थकबाकीचा समावेश केला जाईल अशी शक्यता आहे. सरकारकडून लवकरच अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळेवर आणत राहू. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.